जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र. नमस्कार मंडळी. माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाच्या जय महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये मी सुषमा जाधव आपलं मनापासून स्वागत करते. मंडळी, महिला आणि बालविकास विभागामार्फत सतत वेगवेगळे उपक्रम राबवले जातात. महिलांच्या सक्षमीकरणासाठी तसंच बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी या विभागामार्फत वेगवेगळ्या योजनासुद्धा कार्यान्वित केल्या जातात, ज्याचा मोठ्या प्रमाणात बालकांना आणि महिलांना फायदा होत असतो. याच अनुषंगानं महिला सक्षमीकरणासाठी वेगवेगळे उपक्रम राबवले जात आहेत. हे काय आहे याविषयी जाणून घेणार आहोत. त्यासोबतच एकात्मिक बालविकास सेवा योजना काय आहे आणि त्या माध्यमातून सुद्धा बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी कशा पद्धतीनं वेगवेगळे उपक्रम आयोजित केले जातात याच विषयी आजच्या कार्यक्रमामध्ये आपण विस्तृत माहिती जाणून घेणार आहोत. आणि यासाठी आज आपण स्टुडिओमध्ये निमंत्रित केलेला आहे महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत येणाऱ्या एकात्मिक बालविकास सेवा योजनेच्या आयुक्त माननीय माधवी सरदेशमुख मॅडम, आणि त्यांच्याकडनं आपण संपूर्ण ही माहिती जाणून घेणार आहोत. मॅम नमस्कार. नमस्ते. जय महाराष्ट्र कार्यक्रमामध्ये आपलं मनापासून स्वागत. धन्यवाद. मॅम, महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत वेगवेगळे उपक्रम सुरू असतातच. महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजना सुद्धा राबवले जातात आणि त्यांची तुम्ही आयुक्त म्हणून जबाबदारी अतिशय सुंदर तऱ्हेनं ती सांभाळताय. तर मग एकात्मिक बालविकास सेवा योजना ही कधी सुरू झाली आणि याचं उद्दिष्ट काय आहे? एकात्मिक बालविकास सेवा योजना जी ही 1975 मध्ये सुरू झाली. सुरुवातीला धारणी अमरावतीमधील आणि धारावी मुंबईतील ही जी दोन कुपोषणग्रस्त ठिकाणं होती, या दोन प्रकल्पांनी हा प्रोजेक्ट सुरू झाला आणि कालांतराने वाढत वाढत आज 553 प्रकल्प आहेत राज्यभरात. त्यापैकी 363 ग्रामीण आहेत, 86 ट्रायबल आहेत म्हणजे आदिवासी विभागात आहेत आणि 104 आपले नागरी क्षेत्रात आहेत. हे मूळ विभाग समाज कल्याणमध्ये होता, मग 92 पासून महिला बालविकास विभागांतर्गत कार्यरत आहे. त्यामुळे आज आपण जवळजवळ 553 प्रकल्प राज्यभरात राबवतो. मूळ उद्देश जो आहे म्हणजे त्याचा या योजनेचा उद्देश जो आहे तो बालकाचा 0 ते 6 गट या बालकाचा सर्वांगीण विकास म्हणजे त्याच्यामध्ये पोषण आलं, आरोग्य आलं म्हणजे आहार, आरोग्य आणि त्याच्या सर्व मानसिक, शारीरिक, सामाजिक, नंतर भावनात्मक या सगळ्या गोष्टींवरती विकास कसा घडवून आणणे ह्याचा उद्देश आहे. त्याचबरोबरीने जसं आपल्या सर्वांना माहिती आहे की बालकाचा 85% विकास मेंदूचा विकास हा पहिल्या 6 वर्षात होतो. 2 प्रकार असतात एखादी समस्येकडे बघण्याचा. एक आहे प्रिव्हेंटिव्ह आणि एक आहे क्युरेटिव्ह. क्युरेटिव्ह म्हणजे नंतर झाल्यानंतर, समस्या उद्भवल्यानंतर, आणि प्रिव्हेंटिव्ह ही आधीच आपण जी काळजी घेतो त्याची आहे. तर मला सांगायला आनंद होईल की आपण ICDS मध्ये ह्या दोन्ही अप्रोचेसचा रादर प्रिव्हेंटिव्हचा अप्रोचचा सुद्धा आपण खूप मोठ्या पद्धतीने वापर करतोय. याच्यासाठी स्तनदा माता, गरोदर माता यांचं देखील पोषणाची आपण काळजी घेतो. हे उद्देश आहे. याच्या खाली आपण 6 वेगळे उपक्रम राबवतो. ते म्हणजे पोषण तर आहेच, म्हणजे आहार आहे, इम्युनायझेशन म्हणजे लसीकरण आहे, आरोग्य आहे, नंतर रेफरल सर्व्हिसेस देतो जिथे गरज आहे तिथे मेडिकल ट्रीटमेंटची तसं, आणि बालकाचा सर्वांगीण विकास, शिक्षण, पूर्व प्राथमिक शिक्षण म्हणजे 3 ते 6 वयोगटात आपली लहान मुलं अंगणवाडीमध्ये असतात आणि त्यांना पूर्व प्राथमिक लर्न विथ फन असं प्लेइंग अँड लर्निंग अशा उद्दिष्टाखाली आपण त्यांना शिकवतो. आणि मग इतर मातांना, मुलींना आणि मुलांसाठी हे शिक्षण म्हणजे जेणेकरून आरोग्य आणि विकास साधला जाईल, हे या सर्व योजनेचे मूळ उद्देश आहे. आणि त्या अनुषंगाने आपण इतके वर्ष वेगळे उपक्रम राबवतो. आणि 75 पासून सुरू झाली योजना आणि वेगवेगळ्या योजना, उपक्रम हे सुरू आहेत आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतोय. 1,10,624 एवढ्या अंगणवाड्या आहेत आपल्या आज राज्यभरात. त्यापैकी जवळजवळ 19-20 हजार आपल्या नागरी क्षेत्रात आहेत, बाकी सगळ्या ग्रामीण आणि ट्रायबल क्षेत्रात आहेत. आणि तेवढ्याच आपल्या अंगणवाडी सेविका आहेत, मदतनीस आहेत. असा हा मोठाच्या मोठा व्यास आहे की ज्याच्यामध्ये आपण बालक, स्तनदा माता आणि गरोदर स्त्रिया या सर्वांचं
काळजी घेतो. काळजी घेतो. आणि याच अंतर्गत जसं तुम्ही म्हणालात की योजना खूप मोठ्या प्रमाणात राबवले जात आहेत, मग याच्यामध्ये गरजू ज्या महिला आहेत त्यांच्यासाठी आणि बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि सक्षमीकरणासाठी ह्या योजना आहेत, तर त्या कोणत्या आहेत ठळकपणे सांगायचं झालं तर? आरोग्य, पोषण. पोषण म्हणून आपण दोन प्रकारचं पोषण घेतो. एक म्हणजे गरोदर माता, स्तनदा माता आणि 6 महिने ते 3 वर्ष ह्यांच्या पोषणाचा आपण सांभाळ करतो. त्याच्यामध्ये पूरक पोषण आहे हे. त्याच्यामध्ये आपण पूरक पोषण यांना घरपोच देतो. अंगणवाडी मधना थ्रू आपण हे घरपोच देतो. आणि 3 ते 6 वयोगटातली जी मुलं जी आपल्या अंगणवाडीत येतात त्यांना आपण गरम ताजा आहार देतो. मग एक तर ती अंगणवाडी ग्रामीण ठिकाणी अंगणवाडी सेविका शिजवून देते किंवा मग नागरी क्षेत्रात आपल्याकडे काही बचत गट आहेत त्यांच्या मार्फत आपण देतो. हा एक पोषणाचा आपण भाग घेतो. त्याचबरोबरीने आपण भारतरत्न डॉक्टर अब्दुल कलाम अमृत आहार योजना एक राबवतो, ज्याच्यामध्ये ही जे 86 ट्रायबल ब्लॉक्स आहेत म्हणजे आदिवासी विभाग आहेत त्याच्यामध्ये ही राबवली जाते. आणि ह्याच्यामध्ये असं आहे की ती गरोदर स्त्री किंवा स्तनदा माता हिला आपण अंगणवाडीत बोलवतो आणि तिला पूर्ण गरम ताजा आहार देतो. कसं होतं जेव्हा ती तिच्या वाडी वस्तीवरती असे तर ती स्वतःकडे दुर्लक्ष करण्याचे चान्सेस 100% असतात. ते होऊ नये यासाठी म्हणून तिला अंगणवाडी पर्यंत बोलवायची, जेणेकरून ती इतरांबरोबर बसेल, तिचं थोडंसं मन उल्हासित होईल, चांगलं आहार मिळेल आणि त्यानिमित्ताने जी कुपोषित बालक होणार आहे तिची काळजी आपण आधीच घेतो. आणि प्लस तिकडच्या बालकांना आपण जिथे जी नॉनव्हेज खाणार आहेत त्यांना अंडी आणि मुलांना केळी देतो. ही एक योजना आपण ही ट्रायबल ब्लॉकसाठी आहे. आणि काही 4 आकांक्षी जे आपले जिल्हे आहेत म्हणजे गडचिरोली, धाराशिव, नंदुरबार आणि वाशिम या 4 जिल्ह्यांमध्ये आदिवासी महिला असतात. त्याच्यातल्या ज्या अल्पवयीन मुली आहेत 14 ते 18-19 वयोगटातल्या त्यांना आपण पूरक पोषण आहार देतो. त्याचा मेन उद्देशच असा आहे की या विभागात आदिवासी क्षेत्र असल्यामुळे मुलींचं लवकर लग्न लावून दिलं जातं. प्रजननक्षम मध्ये सक्षम होण्याच्या आधीच तिचं लग्न होतं आणि ती एक चेन सुरू होते मग कुपोषित बालकाची, मग पुन्हा त्याच्यातून कुपोषित मुली, तिथून पुन्हा कुपोषित पुढची पिढी. ही सायकल थोडं ब्रेक करणं गरजेचं असतं आणि त्याच्यासाठी आपण काय करतो की आपण या मुलींना पूरक पोषण देतो आणि स्किलिंग सुद्धा देतो थोडं, जेणेकरून काय होतं पूरक पोषण दिल्याने तिचं आरोग्य सांभाळलं जातं आणि स्किलिंगमुळे उत्पन्नाचं साधन कसं मिळवावं याची ज्ञान मिळतं, उत्पन्न मिळवायला लागतात आणि या प्रोसेसमध्ये त्यांचं जे लवकर लग्न करायचं जे प्रमाण असतं ते थोडंसं पुढे ढकललं जातं आणि त्याचा परिणाम चांगला होतो. ही एक चांगली योजना आपल्याकडे आपण सुरू केलेली आहे. लेक लाडकी योजना तर सर्व परिचितच आहे. यामध्ये आपण मुलगी जन्मल्यानंतर सुरुवातीपासून म्हणजे जन्मल्यावरती ते आणि त्याचे काही विशेष टप्पे आहेत, 1ली, 4थी, 8वीत आणि मग 18 वर्षी असे 5,000, 6,000, 7,000, 8,000 आणि मग 75,000 18 वर्षे असं 1,01,000 आपण देतो. म्हणजे जेणेकरून मुलींच्या शिक्षणाची काळजी घेतली जाते. प्रधानमंत्री मातृवंदना योजना सुद्धा आहे. हे सुद्धा खूप चांगली योजना आहे की ज्याच्यामध्ये पहिला मुलगा मुलगी काही झालं तरी ह्याचे काही निकष आहेत आणि त्याच्यामध्ये ज्या महिलेचा रोजगार बुडतोय आणि पोषणाला कमी पडत असेल त्यांना ही दिले जाते जन्माच्या वेळेला, जेणेकरून तिला असं नको व्हायला की आपला रोजगार बुडतोय म्हणून जे लहान मुलाला 6 महिने स्तनपान करणं जे गरजेचंच आहे ते सोडून ती बाई कामावर जाऊ नये, ती महिला कामावर जाऊ नये आणि बाळाचंही तितकंच चांगलं संगोपन व्हावं या दृष्टीने आपण तिला ती मदत देतो. आपण महाराष्ट्राने त्याच्यामध्ये आणखीन एक ऍडिशन केलं म्हणजे दुसरी जी मुलगी होईल तिला आपण 6,000 देतो. मुलीसाठी देतो, कारण जेव्हा दुसरी मुलगी होते तेव्हा तिच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा नकारात्मक होऊ नये, तो सकारात्मकच व्हावा याच्यासाठी म्हणून एक ती प्रोत्साहन म्हणून आपण दिलं जातं आणि त्यानिमित्ताने पोषणाचाही थोडासा म्हणजे मानसिकता सुद्धा बदलण्यामध्ये महत्त्वाची अत्यंत आवश्यक आहे. जोपर्यंत आता ही मानसिकता बदलायला लागलेली आहे असं म्हणता येणार नाही की अजून तीच आहे आणि आपल्या योजना सुद्धा आहेत केंद्राच्या राज्याच्या प्रोत्साहनात्मक ज्या योजना त्याच्यामुळे मुलींचा सहभागाकडे चांगलं लक्ष दिलं जात आहे. जशा ह्या वेगवेगळ्या योजना तुम्ही म्हटलात त्यामध्ये सुद्धा आणखीन अशा अनेक योजना आहेत, तर त्यामध्ये सुद्धा काही प्रामुख्याने योजना ज्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. कसं आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे आपली शैक्षणिक धोरण 2020 जे लागू केलं त्याच्यामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षणालाही तितकंच महत्त्व आहे. आणि कारण ती जसं मी म्हणाले 85% जर वाढ होत असेल आणि ती जर तो टप्पा आपण मिस केला तर तो टप्पा परत भरून काढता येत नसतो.
त्याच्यामुळे या कालावधीत पूर्व प्राथमिक शिक्षण तितकंच महत्वाचं आहे. मग हे करण्यासाठी आपल्या अंगणवाडी ताई ज्या आहेत त्यांना त्यांचं सबलीकरण झालं पाहिजे, त्यांना प्रशिक्षण लागतं. तर पोषण बी पढाई बी आपल्याकडे स्कीम आहे सेंट्रल गव्हर्नमेंटची, ज्याच्या अंतर्गत आपण ह्या आपल्या अंगणवाडी सेविकांना मुलांचं प्राथमिक शिक्षणामध्ये कसं सहभाग करून घ्यावा, त्यांना कसं शिकवावं आणि त्या पोषणाच्या बरोबरीने त्यांचा सर्वांगीण विकास कसा करावा. म्हणजे विकास हा नुसताच शारीरिक नसतो, या सर्व प्रक्रियेमध्ये आपण त्यांचा भावनिक विकास करतो, त्यांचे मोटर स्किल्स विकास होतात, वेगळे खेळ वेगवेगळ्या उपक्रमातून सामाजिक विकास होतो, कम्युनिकेशन स्किल्स डेव्हलप होतात, तर्क, लॉजिक, ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या सुरुवात व्हायला पाहिजे त्या आपण या सगळ्या माध्यमातून होतं. आणि त्याचं प्रशिक्षण आपल्या अंगणवाडी सेविकांना पहिला टप्पा झालेला आहे, दुसरा टप्पा आता फेब्रुवारीपासून सुरू आहे, तर तो आपण देतो. पोषण बी पढाई बी आहे. आपण त्याचबरोबरीने प्रसूती झाल्यानंतर आपण त्यांना बेबी केअर किट्स देतो, ज्यामध्ये या सगळ्या वेगळ्या वेगळ्या गोष्टी असतात. त्याचबरोबर आपण आपल्या अंगणवाडीला प्री एज्युकेशन स्कूल किट्स देतो, PSC किट्स देतो, प्री स्कूल एज्युकेशन, ज्याच्यामध्ये वेगवेगळे खेळ असतात, 28 प्रकारचे वेगवेगळे खेळ असतात. म्हणजे ज्याच्यामध्ये त्या मुलाला आकार करतात, रंग करतात, कसं कशात बसवावं, काय गोल आहे गोलात गोल बसवावं, चौकोनात चौकोन बसवावं, किंवा वेगवेगळे फ्लॅश कार्ड्स आहेत, वेगवेगळे कार्ड्स आहेत, ज्याच्यामध्ये त्याला छोट्या छोट्या त्यांच्या स्किल्स डेव्हलप होण्यास मदत होतात. ही सुद्धा आपण देतो. केंद्र शासनाने आधारशिला हा उपक्रम आणला होता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी अंतर्गत, ज्याच्यामध्ये खेळातून शिक्षण या 6 वर्षापर्यंत 3 ते 6 वयोगटासाठी. तसं मग राज्य शासनाने SCERT मार्फत आपण मैत्री बाल मनाशी हा एक उपक्रम आला, ज्याच्यामध्ये अंगणवाडी सेविकांनी कसं या 3 ते 6 वर्षातील मुलांचं शिक्षण घ्यावं असं केलं जातं. आणि त्यांचं शाळेत जाण्यासाठी त्यांच्या या सगळ्या उपक्रमानंतर त्यांना एक आपण सर्टिफिकेट देतो की बाबा आता नाव युअर, तुम्ही आता शिक्षण फॉर्मल शिक्षण घेण्यासाठी आपण आता सज्ज झालेला आहात, अशा पद्धतीने घेतो. आणि या सर्व प्रवासात विशेष करून उल्लेख करावा लागतो की याच्यामध्ये फक्त आई आणि महिलेचा समावेश नाही, तर त्याच्यामध्ये वडिलांचाही समावेश असणं फार गरजेचं असतं, समाजाचा समावेश असणं फार गरजेचं असतं. याच्यासाठी आपण कम्युनिटी प्रोग्राम्स घेतो, ज्याच्यामध्ये जर समजा ती गरोदर असेल तर तिचं 7वं म्हणायचं, जे आपण इतर ठिकाणी ओटी भरण्याचा कार्यक्रम, तसं तो एक छोटा कार्यक्रम करायचा ज्याच्यामध्ये वडिली बोलवतो, घरातली त्यांची मंडळी बोलवतो, ज्याद्वारे आपल्याला हे कळवता येईल की हे सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. आणि हे जर आपण आता केलं तर आपल्याकडे पुढे येणारी जी पिढी आहे सुदृढ निघेल. आणि प्रत्येकाचा सहभाग असणं फार आवश्यक आहे, एकाचीच ही काही जबाबदारी नाही. तर असे देखील आपण कार्यक्रम, असे छोटे छोटे कार्यक्रम घेतो आणि सहभाग नोंदवतो. म्हणजे एकूणच आरोग्य म्हणा किंवा शिक्षण म्हणा किंवा बौद्धिक विकास साधण्यासाठी, मानसिकता सकारात्मक होण्यासाठी, या सगळ्याच साठी याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होतो. आणि म्हणूनच कुपोषण मुक्त महाराष्ट्र या ध्येयाच्या दिशेनं आपण वाटचाल करतोय. आणि त्याच अनुषंगानं सुद्धा राज्यभरात वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि त्याचा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर चांगला परिणाम दिसून येतोय. या अंतर्गत पण ठळक काही सांगायचं झाल्यास की मोठ्या प्रमाणात काही जिल्ह्यांमध्ये कुपोषणाचं प्रमाण खूप जास्त होतं, ते या योजनेमुळे सुद्धा कमी झालेलं आहे. तर त्या अनुषंगानं काय सांगाल? सुरुवात जी ICDS आहे ती कुपोषणाच्या डायरेक्शन सुरू झालेली आहे, पण नुसतं कुपोषणापर्यंत आपण मर्यादित नाही, आपण पूर्ण बहुआयामी करून केलेला आहे. 2023 मध्ये राज्याची कुपोषणाची स्थिती जी होती, आपल्याकडे 2 प्रकारची बालकं असतात, जी हाईट आणि वेट म्हणजे वजन आणि उंचीमध्ये बसत नाही, त्यांना आपण मॅलन्युरिश्ड म्हणतो, म्हणजे कुपोषित म्हणतो. ती सिव्हिअर मॅलन्युरिश म्हणजे सॅम बालकं म्हणतो, आणि मध्यम मॅलन्युरिश म्हणजे मॅम बालकं म्हणतो. तर हे अत्यंत महत्वाचा म्हणजे गहन प्रश्न आहे, कारण एकदा ती कुपोषित झाली की त्याच्या अनुषंगाने आरोग्यविषय आणखीन क्लिष्टता निर्माण होते आणि येणाऱ्या पुढच्या पिढी ही तशीच तयार होते. ती टॅकल करण्यासाठी जसं आपण पूरक पोषण आहार तर देतोच आहोत. मग आपण रिस्क्रीनिंग केलं, ज्याच्यामध्ये आरोग्य विभाग इन्व्हॉल्व्ह झाला आणि त्यांना BCDC म्हणून एक संकल्पना आहे, ही सुद्धा एक महत्वाची संकल्पना, ज्याच्यामध्ये विलेज चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर आहे आणि अर्बन चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर म्हणजे नागरी भागासाठी. मग ह्या बालकांना आपण जी कुपोषित बालकं, सॅम बालकं आहेत, त्यांना आपण या केंद्रात दाखल करतो. ते अंगणवाडी मध्येच असतं जनरली, आणि त्यांना आपण एनरिच्ड
न्यूट्रिएंट डेन्स काही आहार देतो, ज्याच्यामुळे त्यांचं हे आरोग्याच्या मदतीने देतो आपण, ज्याच्यामुळे त्यांचं कुपोषण वरती आपल्याला मात करता येतं. आणि सांगायला आनंद होईल की जे 23 मध्ये प्रमाण होतं ते आज फक्त 0.3 आहे. सॅमच्या म्हणजे अर्धा टक्क्याच्याही खाली आलेलो आहोत आपण, आणि सॅम बालकर 2% आहोत, म्हणजे आपण जो 3% खाली आलेलो आहोत. त्याच्यामुळे प्रत्येकाचा ह्याचा सहभाग आहे, समाजाचाही सहभाग आहे. आणि कसं होतं, जर एखादा सॅम बालक आपल्या VCDC मधना सुदृढ होऊ शकत नसेल, मग त्याला न्यूट्रिशनल रिहॅबिलिटेशन सेंटर मध्ये वर्ग केला, जिथे आरोग्य विभाग त्याची व्यवस्थित काळजी घेतं. आणि त्याच्यामध्ये मग जर काही आणखीन कॉम्प्लिकेशन निर्माण झालं, मग रेफरल सर्व्हिसेस दिले जातात. त्याच्यामुळे एकदा कुपोषणात डिटेक्ट झालं की या पद्धतीने आपण त्याला हँडल करतो. आणि निश्चितच त्याचा जो लाभ झालेला आहे तो म्हणजे देशात महाराष्ट्र हे या सर्व प्रकार टाळण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये घेतलेल्या प्रयत्नासाठी अग्रेसर आहे. त्यानंतर सुवर्णमयी 1000 दिवस या पुस्तिकेचं सुद्धा महत्त्व आहे, तर ते नक्की काय आहे आणि त्याविषयी काय सांगा? मुद्दाहून आज मी घेऊन आली होती हे दाखवायला की हे बाळाचे पहिले सुवर्णमयी 1000 दिवस. 1000 दिवस हे असे की आता हे बाळाचे सुरुवातीपासूनचे म्हणजे जन्माला यायच्या आधीपासूनचा हा प्रवास आहे. आणि पहिले 9 महिने म्हणजे 270 दिवस पहिले, मग 6 महिने जे स्तनपानाचे आहेत. स्तनपानाचं अत्यंत महत्व आहे, म्हणजे पहिल्या अर्ध्या तासात स्तनपान करणं किती महत्वाचं आहे हे आता जगजाहीर झालेलं आहे. आणि 6 महिने स्तनपानच हे गरजेचं असतं. आणि त्याच्यानंतर मग पोषण 2 वर्षापर्यंत, नंतरचं तर आहेच, पण हे असे 270 दिवस, हे 180 दिवस 6 महिन्यातले, आणि पुढचे 550 दिवस असे हे 1000 दिवस हे अत्यंत महत्वाचे आहेत. म्हणजे गरोदर महिलेचं पोषण, तिने कशा प्रकारच्या लसीकरण केलं पाहिजे, किती टप्प्यात तिने आपली तपासणी केली पाहिजे, कशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे, आमच्या जे पूरक पोषण आहारातून आहार घेतला पाहिजे, आणि प्लस आपले वेगळे वेगळे घरच्यांनी कशी तिला त्याच्यामध्ये मदत केली पाहिजे. आणि मग ते लहान बाळाचं पहिल्या 6 महिन्याचा कसा प्रवास असला पाहिजे, त्याच्यानंतर 2 वर्षाचा, आणि नंतर 3 ते 6 वयोगटात म्हणजे किती महिन्यात ते मूल पालतं झालं पाहिजे, कसं ते बसतं, मग कसं ते त्याचे हाताचे मुवमेंट सुरू होतात, काय पकडू शकतं, कुठल्या महिन्यात काय होऊ शकतं, हे जेव्हा त्या मातेला कळतं त्यावेळेला तिलाही त्याच्यावरती निरीक्षण करता येतं, त्याच्यावरती लक्ष ठेवता येतं. त्याच्यात जर काही इश्यू असतील तर ते आधीच कळतात. आणि प्लस त्याच्या पोषणाची कशी काळजी घ्यावी, ह्या सगळ्यांचा सार हा याच्यात आलेला आहे. आणि अत्यंत उपयुक्त पुस्तक आहे. म्हणजे माझी या निमित्ताने सर्व जनतेला ही विनंती राहील की ह्याचा लाभ घ्यावा. हे आम्ही आता आमच्या वेबसाईटवर टाकलंय ICDSच्या, तिथून आपण डाउनलोड करू शकतात. त्याच्यात काही व्हिडिओ सुद्धा आहेत की स्तनपान कसं करणं, नुसतं स्तनपानाचं महत्व नाही तर स्तनपानाची योग्य पद्धत कसं केलं पाहिजे. काही गैरसमज आहेत, काही आपल्या डोक्यात अडी असतात, त्याला छेद देणारे काही गोष्टी ह्याच्यात दिलेल्या आहेत की कसं करायला पाहिजे. हे जे उद्दिष्ट आपल्याला विकसित भारत, हे जे उद्दिष्ट आपल्याला साध्य करायचं, हे मानव संसाधनाच्या आधारेच करायचं आहे. जसं अंगणवाड्यांविषयी तुम्ही सांगितलं, आपल्याकडे अगदी गावागावात अंगणवाड्या आहेत, काही शहरी भागामध्ये सुद्धा आहेत. तर हे सगळं काम करीत असताना त्यासाठी जसं आशा वर्कर आहेत, सेविका आहेत, तर यांची मदत किंवा मेहनत खूप मोठी आहे. तर त्यांचा सहभाग कसा यासाठी लाभतो? सांगायला आनंद होतो की आपल्याकडे 1,10,624 अंगणवाडी आहेत. जवळजवळ 1,09,000 अंगणवाडी सेविका आहेत, तितक्यात मदतनीस आहेत, आणि आरोग्य विभागाकडे सुद्धा आशाताई आहेत, त्यांच्या ANM आहेत. तर ज्या वेळेला गावात काही गरोदर महिला असेल, स्तनदा माता असतील किंवा मूल जन्माला येतात, तेव्हा या सगळ्या जणी एकत्रित कामकाज करतात. म्हणजे इम्युनायझेशन करायचं असेल, म्हणजे लसीकरण करायचं असेल तर आपल्या आशा वर्कर आहेत, ANM आहे. जर आपल्याला म्हणजे प्रसूती करायची असेल तर ANM आहेत. तर अशा पद्धतीने तिघही जण, सर्व जण रादर, ही पूर्ण टीम जॉईंटली काम करते. आपले जॉईंट स्क्रीनिंग सुद्धा आता आपण जॉईंट स्क्रीनिंगचा घेतलेला आहे. आरोग्य विभागाच्या सहाय्याने बालकांचं स्क्रीनिंग करतोय, महिलांचं स्क्रीनिंग करतोय, जेणेकरून जर कुपोषित असतील काही किंवा काही अजून गरज असेल तर हे सगळं जॉईंटली होतं. त्याच्यामुळे ह्यांचं खूप मोठं योगदान आहे. आणि आपण खरंच दाद दिली पाहिजे या फ्रंटलाईन वर्कर्सची की ज्यांच्यामुळे खरंच म्हणजे कोविड कालावधीत तर मी सांगायची गरजच नाही की किती आपल्याला ह्याचा फायदा झालेला आहे. आणि
मनापासून यांना सलाम. अशा पद्धतीने आपली ही सगळी फई खूप खूप मेहनत घेऊन काम करते. एकूणच जेव्हा एकात्मिक बालविकास सेवा योजना ज्या आपण राबवतो त्या अनुषंगानं सुद्धा आणखीन पुढे येणाऱ्या काही योजना ज्या आहेत का, म्हणजे ज्याचा पुढे तुम्ही विचार केला असेल आणि त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे? आता सध्या पोषण पखवाडा चालू आहे आपला. बरं. आपण कुपोषण, आहार, बौद्धिक विकास, भावनिक विकास या सर्व गोष्टींबद्दल तर बोलतोच, होय. पण आत्ता जी गरज लागणार आहे लहान मुलांना त्याच्यापैकी एक महत्वाचं आहे स्क्रीन टाइम. तर या वेळेला पोषण पखवाड्यामध्ये जे थीम आहेत 5 त्यापैकी एक थीम आहे स्क्रीन टाइम कसं कमी करता येईल. वा. तर यावरती आता आणि या सगळं करण्यासाठी आपल्याला समाजाचं खूप सहकार्य लागतं. त्याचबरोबरीने आता पुन्हा थोडासा शिफ्ट ओबेसिटी, म्हणजे कुपोषण तर होतच पण आता ओबेसिटी सुद्धा प्रश्न म्हणून बघितला जातोय. तर त्याच्यावरती सुद्धा आता काही कालांतराने काम सुरू करावं लागेल. बऱ्याचशा म्हणजे ज्या वेळेला आपण पोषणाचं महत्त्व सांगतो त्यावेळेला ओबेसिटी होऊ नये टाळण्यासाठी तर ते आहेच, पण स्पेसिफिक ओबेसिटी टाळण्यासाठी म्हणून सुद्धा काही उपक्रम हातात घ्यावे लागतील. त्याचं डायरेक्शनने वाटचाल चालू आहे, ती आपण करणार आहोत. या सर्वांमध्ये लोकसहभाग अत्यंत आवश्यक आहे. म्हणजे आपण किती जरी प्रबोधन केलं जोपर्यंत त्या आई वडिलांना हे वाटत नाही की स्क्रीन टाइम कमी झाला पाहिजे आणि तो कशा पद्धतीने, कारण आता हे सोपं राहिलं नाही एखाद्या लहान मुलाच्या हातातून मोबाईल काढून घेणं. त्याचा प्रसारच एवढा झालेला आहे की ते काढून घेण्यासाठी पण त्यालाही काही माध्यम आहेत, ते कशा पद्धतीने करेल याचं आता प्रबोधनाची जास्त गरज लागणार आहे. एकूणच कसं आपण पाहायला गेलं तर लहान मुलं जी आहेत ही जर सक्षम झाली किंवा ते एकूणच बौद्धिकरित्या किंवा शारीरिक मानसिकरित्या सक्षम झाली तरच ती पुढे जाऊन स्वतःसाठी आणि पर्यायाने देशासाठी काहीतरी चांगलं काम करू शकते. आपण जवळजवळ 24 लाख 0 ते 3 वर्ष आणि तसेच 24-25 लाख सुमारे 3 ते 6 वयोगटातील मुलांना या योजनेतून लाभ देतो. 3.5 लाख गरोदर माता, जवळजवळ 4 लाख स्तनदा माता असं मिळून आणि प्लस 90,000 या ज्या अल्पवयीन मुली ज्या म्हणते मी, असं जवळजवळ 61 लाख एवढी आपली या योजनेची व्याप्ती आहे. आणि या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचतोय. आपल्या ज्या प्रसूती होतात त्या इन्स्टिट्यूशनलाइज होणे म्हणजे एखाद्या दवाखान्यात होणे फार आवश्यक आहे, जेणेकरून पुढचे काही गोष्टी टाळता येतात. त्याच्यासाठी सुद्धा आपण काम करतो. आणि मग हे पोषण पंधरवडा, पोषण महा असतो सप्टेंबर महिन्यात, त्याच्यातही करतो. आणि मध्ये वेगळे वेगळे छोटे छोटे उपक्रम आपले चालूच असतात. नागपूरचे CEO जे आहेत त्यांनी 60 अंगणवाड्या AI केल्यात. म्हणजे आपण जे नागरी क्षेत्रात प्ले स्कूल, म्हणजे प्ले स्कूल म्हटलं की त्याला एक वेगळा दर्जा येतो, पण आमची अंगणवाडी तेच करते. म्हणजे जे प्ले स्कूलमध्ये गोष्टी वापरतात त्याच प्रकारची खेळणी आमच्यामध्ये असं वापरतात, पण AI चा वापर नाही. तर त्या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली की त्या लहान मुलांना इंटरॅक्टिव्ह पॅनल्स बरोबर आपली खेळ खेळणं, VR AR चे माध्यमातून खेळ बघणं आणि एकंदरीत आपला हा विकास जो आहे सगळ्या प्रकारचा तो या माध्यमातून घडवणे हे सुरू केलेलं आहे. वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या जिल्हाधिकारी, मुख्याधिकारी, आमचे प्रोजेक्ट ऑफिसर्स, आमचे चाइल्ड डेव्हलपमेंट प्रोजेक्ट ऑफिसर, CDPO, अंगणवाडी सेविका, म्हणजे काही खूप सुशिक्षित सेविकाही आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट झालेल्या सुद्धा आहेत. त्या सुद्धा खूप स्वतःहून त्याच्यात मन लावून काम करतात आणि वेगळे वेगळे उपक्रम घ्या. आता जर तुम्ही पंधरवड्याच्या अनुषंगाने कामकाज बघितलं तर शपथ घेण्यापासून मशाल रॅलीपर्यंत सुद्धा काढलेले आहेत. अशा प्रकारचा लोकसहभाग फार आवश्यक आहे याच्यामध्ये, कारण जोपर्यंत जागृती होत नाही तोपर्यंत त्याचं महत्व येणार नाही. महत्व नाही आलं तर त्याच्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघण्याचा दृष्टिकोन निर्माण होणार नाही. त्याच्यासाठी म्हणा. आणि मग जनजागृतीसाठी पण कार्यक्रम वेगवेगळे राबवले जातात सतत. मग त्याचे पण ते क्लिप्स म्हणा किंवा त्या व्हॅन मधनं सुद्धा जाहिरात सतत केलीच जाते. तर महिला आणि बाल विकास विभागामार्फत अगदी दुर्गम भागापर्यंत म्हणजे अगदी शेवटच्या घरापर्यंत ती जाहिरात पोहोचते आणि त्याचा लाभ मोठ्या प्रमाणात होतो आणि हे संपूर्ण चित्र आपल्याला स्पष्ट दिसतंय. आणि जसं तुम्ही म्हणाला स्थानिक पातळीवरचे जे अधिकारी आहेत, कर्मचारी, ते सुद्धा वेगवेगळ्या योजना राबवतात. एकूणच याच अनुषंगानं जर तुम्ही संदेश द्यायचा झालात किंवा काही सांगायचं झालं तर काय सांगा? मी फक्त एवढंच म्हणेन की विकसित राज्य याचा पाया हे मानव संसाधन आहे. म्हणजे त्या देशातील आणि त्या राज्यातील नागरिक आहेत
आणि हे नागरिक जे आहेत म्हणजे वर्किंग फोर्स जो आहे, जो वर्कफोर्स आहे, तो शेवटी कुठून तयार होतो तर आपल्या लहान बालकातून तयार होतो. आणि ते बालक जन्माला यायच्या आधी त्याची प्रक्रिया ही आधीच 9 महिन्यापासून सुरू झाली असते आणि त्याच्या आधीही त्या महिलेच्या आरोग्यापासून सुरू झाली असते. त्याच्यामुळे ह्या सर्व पूर्ण प्रक्रिया म्हणजे महिलांचं आरोग्य, मुलींचं आरोग्य, मुलींचं शिक्षण, मुलींचं विकास, सगळ्या प्रकारचा विकास, नुसतंच आरोग्य नाही तर भावनिक, त्यांची भावनिक, सामाजिक सगळ्या दृष्टिकोनाने जर सुदृढ झाल्या तर त्या एक चांगली प्रजनन क्षमता घेऊन येतील आणि चांगली भावी पिढी निर्माण होईल. आणि ही जेव्हा भावी पिढी निर्माण होते चांगली, जी विकसित आपण आपल्या वेगळ्या वेगळ्या माध्यमातून करू आणि ती विकसित झाल्यानंतर ते देश आणि राज्य विकसित होतं. तर यासाठी म्हणून समाजाचा रोल जो आहे अत्यंत महत्वाचा आहे आणि तो आपण प्रत्येकाने, मग नुसतीच आईने तर वडिलांचाही तितकाच, आता पॅटर्निटी लिव्ह तर आलेलंच आहे पण तेही तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे आई बरोबर वडील, वडिलांबरोबर त्यांची पूर्ण फॅमिली, सगळीच फॅमिली, मग ते समाज, आजूबाजूचा परिसर, सगळ्यांनी हे आपलं स्वतःचं कर्तव्य आहे, हे आपलं एक आद्य कर्तव्य आहे हे समजून आपल्या येणाऱ्या भावी पिढीची कशा प्रकारे आपण जपणूक करू आणि जतन करून त्यांना उदयास आणू, यासाठी म्हणून सर्वांनी एकत्रित कामकाज केलं पाहिजे असं मला वाटतं. आणि याच्यासाठी सर्वांचं सहकार्य हे अत्यंत मोलाचं आहे. मी याद्वारे नुसतंच समाजाला म्हणजे व्यक्तींना नाही तर इव्हन संघटना आहेत किंवा कंपनीज आहेत त्यांनाही याद्वारे आवाहन करीन की त्यांनीही याच्यामध्ये आमच्या जोडीने आम्हाला सहकार्य करावं आणि आमच्या बरोबरीने कामकाज करावं. धन्यवाद. निश्चितच. तर अशा पद्धतीनं मंडळी, सशक्त समाज घडवायचा असेल तर त्यासाठी आपल्याला केवळ महिलांचं सक्षमीकरण, सशक्तीकरण किंवा बालकांचं सशक्तीकरण करणं गरजेचं नाही आहे. त्यासोबतच त्यांना मदत करण्यासाठी प्रत्येकानं आपण पाऊल उचलणं फार गरजेचं आहे. कारण सुदृढ महिला किंवा सशक्त महिलाच पुढची पिढी जी आहे ती सुदृढ घडू शकतील. आणि एकंदरीतच जसं मॅमने सांगितलं, फक्त शारीरिक किंवा बौद्धिक नाही तर भावनिक, मानसिक दृष्ट्या सुद्धा त्यांना सशक्त करणं, सक्षम करणं फार गरजेचं आहे. आणि याच अनुषंगानं गेली कित्येक वर्ष म्हणजे जसं 1975 पासनं सुरू झाल्यानंतर ह्या वेगवेगळ्या योजना ज्या आहेत त्या अगदी खेड्यापाड्यात राबवल्या जात आहेत. आणि महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत नेहमीच उपक्रम राबवले जातात आणि त्याचा मोठ्या प्रमाणात कसा फायदा होतो याच विषयी संपूर्ण माहिती आजच्या आपण कार्यक्रमामध्ये जाणून घेतली. आणि ही माहिती आपल्याला दिली महिला आणि बालविकास विभागाअंतर्गत येणाऱ्या एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त माननीय माधवी सरदेशमुख मॅडम यांनी. मॅम, तुम्ही इथे आलात आणि एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल आपले मनापासून आभार. तुमचे खूप खूप आभार. तर मंडळी, पुन्हा भेटूया जय महाराष्ट्र कार्यक्रमाच्या पुढील भागात एका नव्या विषयासोबत, एका नव्या मान्यवरांसह. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र.